सा विद्या या विमुक्तये, अज्ञानरूपी अंधकारातून प्रकाशाकडे नेणारी, अज्ञानाच्या सर्व नकारात्मक बंधनातून मुक्त करून परिपूर्णतेकडे म्हणजेच मोक्षाकडे नेणारी विद्या किंवा ज्ञानगंगा म्हणजेच शिक्षण. ही शिक्षणाची गंगा समाजात अविरत प्रवाहित करण्याचे कार्य करणारी लोकमान्य टिळक स्मारक मंडळ द्वारा संचालित शाळा म्हणजेच लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर. लक्ष्मीनारायण मंदिर मेन रोड स्थित असलेली मुख्य इमारत आणि जिल्हा स्टेडियम स्थित असलेली शाखा इमारत अशा 2 इमारतींमध्ये शाळेचे वर्ग भरतात. चला तर मग प्रवेश करूया मुख्य इमारतीमध्ये. मुख्य प्रवेशद्वारावर हा आहे जाज्वल्य, राष्ट्राभिमानी, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा अर्धाकृती पुतळा. वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि हे ब्रीद वाक्य त्यावर कोरलेलं आहे. इसवी सन 1935 मध्ये मुख्य इमारतीचे निर्माण झाले. आज जवळपास 90 वर्षे पुरातन ही इमारत आहे. प्रवेशद्वारातून सरळ नजर टाकले असता दर्शन होते ते विद्यादायिनी हंसवाहिनी माता सरस्वतीचे. डाव्या हाताला आहे लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्वेसर्वा श्रीमती शैलजा राजेंद्र पाटील यांचा कक्ष. याच कक्षाच्या बाजूला आहे उपमुख्याध्यापक श्री प्रफुल्ल राजपुरोहित यांचा कक्ष. उजव्या हाताला सर्व सुविधांनी युक्त असे संगणकीकृत कार्यालय आहे. मुख्य इमारत ही सकाळ पाळी व दुपार पाळी अशा 2 शिफ्टमध्ये भरते. सकाळ पाळीत इयत्ता 5वी ते 7वी पर्यंतचे वर्ग भरतात. सकाळ पाळीच्या पर्यवेक्षिका आहेत सौ योगिनी देगमवार. तळमजल्यावर वर्ग खोल्या आणि डिजिटल रूम आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रस्नेही विद्यार्थी तयार व्हावेत आणि त्यांना सर्व शालेय विषयांचे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून तयार केलेली ही खोली. अतिशय प्रामाणिकपणे अध्यापन करणारा आणि आपले ज्ञान अद्ययावत ठेवणारा अध्यापक वर्ग शाळेला लाभलेला आहे. सकाळ पाळीत एकूण 300 विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत तर दुपार पाळीत 363 विद्यार्थी आहेत. पहिल्या मजल्यावर अध्यापक कक्ष, संगणक प्रयोगशाळा आणि ग्रंथालय आहे. दुसऱ्या मजल्यावर कनिष्ठ महाविद्यालयीन विभाग आहे. कला आणि विज्ञान या 2 शाखांमधून इथे शिक्षण दिले जाते. एकूण 263 विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. उच्च शिक्षित असा अध्यापक वर्ग कनिष्ठ महाविद्यालयाला लाभलेला आहे. विज्ञान शाखेत सामान्य विज्ञान, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान या उपशाखांमधून शिक्षण दिले जाते तर कला शाखेमध्ये मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, बालविकास या विषयांचे शिक्षण दिले जाते. उत्तम निकालाची परंपरा कनिष्ठ महाविद्यालयाने कायम राखलेली आहे. माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशा प्रयोगशाळा देखील आहेत. संगणक कक्ष आणि माहिती तंत्रज्ञान विषयासाठी असलेली संगणक प्रयोगशाळा देखील आहे. एकूण 20 संगणक प्रयोगशाळेत आहेत. सर्व संगणक इंटरनेटशी जोडलेले आहेत. सर्व वर्ग खोल्यांमधील CCTV हे वायफायशी जोडलेले आहेत. सॉफ्टवेअरच्या साह्याने वर्ग 5वी ते 12वीचा निकाल ऑनलाईन लावण्यात येतो. शिक्षण विभागातील अनेक परीक्षांसाठी कनिष्ठ महाविद्यालयाची संगणक प्रयोगशाळा उपयोगात आणली जाते. एक विशिष्ट वलय लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाला प्राप्त झालेले आहे. संगणक कक्षाच्या बाजूला आहे ग्रंथालय. विद्यार्थ्यांमध्ये वाचन दृष्टिकोन व आवड निर्माण व्हावी म्हणून विविध शालेय व वाचनीय पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातात. प्रधानमंत्री शालेय पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत 5 ते 8च्या विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार दिला जातो. त्यासाठी स्वतंत्र कोठीघर आणि शालेय पोषण आहार स्वयंपाकघर याची उत्तम व्यवस्था इमारतीमध्ये आहे. या योजनेच्या वेळापत्रकाप्रमाणे दोन्ही इमारतींमध्ये सकस शालेय पोषण आहाराचे शिस्तबद्ध पद्धतीने वाटप केले जाते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत निर्जंतुक व सर्व सोयींनी युक्त असे स्वच्छतागृह दोन्ही शाळेच्या इमारतींमध्ये आहेत. त्याचबरोबर शुद्ध पिण्याच्या पाण्याची देखील सोय केलेली आहे. आर्थिक तसेच विजेची बचत करण्यासाठी शाळेच्या दोन्ही इमारतींमध्ये सौर ऊर्जेवर आधारित सोलर पॅनल बसवलेले आहेत. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता सत्र 1997 आणि 98 रोजी लोकमान्य टिळक स्मारक मंडळाने
शाखा इमारतीचे निर्माण केले. भव्य प्रवेशद्वार, प्रशस्त असे क्रीडांगण आणि शालेय नियमांचे पालन करून सर्व सोयींनी युक्त अशी ही इमारत आहे. शाखा इमारतीत दुपार पाळीमध्ये वर्ग 5वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात आणि एकूण 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील पर्यवेक्षक आहेत श्री सचिन जहागीरदार. विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनवण्यासाठी डिजिटल रूम आणि ग्रंथालयाची सुद्धा उत्तम सोय केलेली आहे. अभ्यासक्रमातील विविध प्रयोग करण्यासाठी सुसज्ज अशी प्रयोगशाळाही आहे. शाळेतील विविध उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लोकाग्रणी बळवंतराव देशमुख सभागृह बांधण्यात आले. 2025 मध्ये नवीन सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले आणि विविध सभा व उपक्रमांसाठी हे सभागृह सुसज्ज आहे. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या स्वप्नातील निसर्गरम्य विस्तीर्ण क्रीडांगण शाळेला लाभलेले आहे. आपले राष्ट्रीय सण साजरे करण्यासाठी ध्वजस्तंभही शाळेच्या क्रीडांगणात उभारण्यात आलेला आहे. तर मंडळी, ज्ञानदाना व्यतिरिक्त आपल्या परंपरा आणि संस्कार जपण्यासाठीही लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अनेक उपक्रम राबविते. दहीहंडी, गणेशोत्सव, स्नेहसंमेलन, रॅली, हस्तकला आणि खरी कमाई उपक्रम याप्रमाणे अनेक उपक्रम घेतल्या जातात. फक्त सांस्कृतिकच नाही तर सुदृढ विद्यार्थी व्हावेत यासाठी खेळांची आवड जोपासल्या जाते. विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी नैपुण्य मिळवलेले आहे. 2000 ते 2025 या कालावधीत 2 आंतरराष्ट्रीय, 14 राष्ट्रीय व अनेक विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर आपल्या खेळाचे प्रदर्शन केले आहे. अनेक विज्ञान प्रकल्प आणि विज्ञान प्रदर्शनांमध्ये दोन्हीही इमारतीतील विद्यार्थी आपले नैपुण्य दाखवित असतात. इन्स्पायर अवॉर्ड्स मानक या योजनेअंतर्गत 2019 ते 24 या सत्रांमध्ये 4 विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली आणि विजय थेटे हा विद्यार्थी राज्यस्तरावर निवडला गेला. तर मंडळी, ही आहे लोकमान्य टिळक विद्यालयाची दैदिप्यमान कारकीर्द आणि शाळेचे अंतरंग. अनेक नामवंत व्यक्तिमत्वे शाळेने घडवलेली आहेत. माननीय माजी केंद्रीय मंत्री श्री हंसराजजी अहिर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय ऐंचवार, वैज्ञानिक श्री सुधाकर आगरकर, गडचिरोली सर्चच्या डॉक्टर राणी बंग, किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक अनिरुद्ध देशपांडे, सैन्य दलातील पियुष ठाकरे आणि आध्यात्मिक उन्नती करणारे वैभव चांदेकर ही व्यक्तिमत्वे म्हणजे शाळेची समाजाला देण आहे. लोकमान्य टिळक स्मारक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची साथ नेहमी विद्यालयाला असते. समाजाला सुजाण, सुसंस्कृत नागरिक देण्याचे हे व्रत लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अविरत अंगीकारित राहणार आहे.